निवडणुका म्हटलं की कार्यकर्त्यांसाठी प्रचंड उत्साहाचे दिवस। आपल्या नेत्याप्रती उमेदवारांप्रती आपले बहुमूल्य योगदान देऊन त्यांच्यावर विजयाची माळ पडण्यासाठी प्रचंड आटापिटा ते करत असतात। मात्र याच निवडणुकीच्या काळात गावोगावी प्रचार करताना जेवणाची भ्रांत विसरून काही कार्यकर्ते मिळेल ते खाऊन आपले कार्य बजावत असतात। अवघ्या काही दिवसावर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी जोर धरला असून वेळ कमी आणि फिरायचं जास्त असा प्रवास असताना टपरीवर चहा आणि भेळ खाऊन जोरदार प्रचार असेच काहीसे चित्र पाहावयास मिळालं। तरळी माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनाही कार्यकर्त्यांबरोबर भेळ खाण्याचा मोह आवरला नाही। गावोगावी भाऊसाहेबजी वागचौरे साहेब हे गावोगावी प्रचार करतात। त्यांच्या तब्येतीने आणि वयामानाने ती जी धावपळ करू शकतात ती कोणी करू शकत नाही असा एकमेव लढवय्या उमेदवार आमच्या सिटी मतदारसंघाला लाभला। आणि भाऊसाहेब वागचौरे हे खूप म्हणजे खूपच मताने निवडून येणार याच्यामध्ये अजिबातही शंका नाही। सिटी लोकसभा मतदारसंघाचे इलेक्शन हे पुढाऱ्यावर नेत्यावर कोणावरही अवलंबून नाही राहिलं। इथलं इलेक्शन पूर्णपणे मतदारांनी ताब्यात घेतलं आणि मतदारांची सगळ्यांची इच्छा आहे मोदी सरकारने 10 वर्षात घातलेला धुमाकूळ केलेले काम लोकांच्या अन्नात माती घालवण्याचं काम त्यांनी केलंय असं आज प्रत्येक सर्वसाधारण मतदार बोलू राहिला। आणि त्याचं फलित म्हणजे आपल्या या नगर जिल्ह्यात दोनही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून यायची याच्यात आम्हाला बिलकुलही शंका राहिली नाही। त्यातल्या त्यात आमचे भाऊसाहेब वागचौरे खूप मतांनी निवडून येतील अशी अपेक्षा बाळगतोय। आणि त्यांच्यासाठी सुद्धा कार्यकर्ते अहोरात्र झटून राहिले। दोन ताण कुणी कशाचा विचार न करता काम करतायत। त्याचं फलित साहेबांना खूप मोठ्या मतदानात मिळावं अशी अपेक्षा आहे। साहेबांचरणी प्रार्थना आहे। साहेब निवडून आल्यानंतर साहेबांनी खरोखर शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे आणि या शिर्डी परिसरात असलेले सगळे प्रश्न त्यांच्या हातून सुटले जातील अशी आम्ही आशा बाळगतो। आणि मतदारांनी इलेक्शनच असं भयानक पद्धतीने हातात घेतलं की भेळ खाऊन नाही प्रसंगी काही नाही खायला भेटलं पाणी नाही प्यायला भेटलं तरी चालेल पण वागचौरे साहेबांसाठी कार्यकर्ते जे अहोरात्र मेहनत घेत आहेत साहेब सुद्धा स्वतः पाहिजे ते कष्ट घेतात। तर त्यांच्यासाठी सर्व लोकांनी सर्वसामान्य जनतेने इलेक्शन हातात घेतलंय। मोठा पुढारी कोण नेता कोण याचा बिलकुलही विचार कोणी मनात आणला नाही। सर्वसाधारण मतदार हा सगळा भाऊसाहेब वागचौरे यांच्या पाठीमागे उभा राहिलाय आणि तो राहो। आणि भाऊसाहेब वागचौरे खूप भरपूर अशा मताने निवडून येणार यामध्ये बिलकुलही शंका नाही। महाविकास आघाडीने जे महाराष्ट्रामध्ये पाऊल उचललं हे पाऊल फार मोठं आहे। 10 वर्ष नरेंद्र मोदी सरकारने जो धुमाकूळ घातला शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालवली बेरोजगार व्यापारी नोकरदार यांचं सगळ्यांचं नुकसान केलं। हे नुकसान करताना त्याचे भोग त्यांना आज भोगावे लागू राहिले। आणि याच्या मतदारसंघामध्ये उमेदवार कोण आहे याचा विचार बिलकुलही होत नाही। आणि त्याच्यातून आमचे भाऊसाहेब वागचौरे हे प्रचंड मताने निवडून येणार आणि त्यांच्या हातून शिर्डी परिसराचीच नव्हे तर या नगर जिल्ह्यामध्ये त्यांना जेवढं काही काम करता येईल ते करणारच। त्यांनी मागेही 5 वर्ष खूप मोठं असं काम करून ठेवलेलं आहे आणि त्याची पावती त्यांना आज 15 वर्षांनी परत भेटू राहिली। तर साईचरणी एवढीच प्रार्थना। जय भवानी जय शिवाजी। वागचौरे साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। ठाकरे साहेबांचा भाऊ आपली निशानी वागचौरे साहब आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। वागचौरे साहब आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं।